RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। मित्रासोबत तुकाराम बिडकर यांनी सोडले प्राण, अपघाती निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा। तुकाराम भाऊंच्या निधनाने परिवारासह नेते निशब्द, भाऊंच्या निधनाने कुणाला काही सुचेना। भरधाव वाहनाच्या अपघातात तुकाराम बिडकर यांचे निधन, वाहनाचा पाठलाग कोण करत होते प्रश्नच। भाजपाची अकोल्यात पश्चिम विदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक, भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक मंत्र्यांची उपस्थिती। रेतीचे सर्वसमावेशक धोरण लवकरच येणार, महसूल मंत्री बावनकुळे यांचा रेती माफियांना कडक इशारा। आता सविस्तर बातम्या। विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या अपघातात दुःखद निधन झाले। शिवणी येथे त्यांचा अपघात झाला। खासगी रुग्णालयात नेताना त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्यासोबत त्यांचे मित्र राजदत्त मानकर यांचे सुद्धा निधन झाले। शिवणी येथे झालेल्या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे निधन झाले। तुकाराम बिडकर हे अपघातात जखमी झाले। खासगी रुग्णालयात उपचाराला नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली। ऑक्टोबर महिन्यात त्यांचा जठारपेठ येथे अपघात झाला होता, त्यानंतर ते पूर्णतः बरे झाले होते। आज सायंकाळी शिवणी येथे झालेल्या अपघातात तुकाराम बिडकर यांचे प्राण गेले। अकोल्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा असो की सामाजिक काम, यात तुकाराम बिडकर अग्रेसर असायचे। स्वर्गीय वेणुताई फिल्म निर्मित प्राध्यापक तुकाराम बिडकर प्रस्तुत गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित डेबू हा चित्रपट त्यांनी काढला। सर्जा या चित्रपटात सहाय्यक अभिनेता तर जरी या चित्रपटाची निर्मिती तुकाराम बिडकर यांनी केली होती, तर सहाय्यक अभिनेता म्हणून तू फक्त हो म्हण या चित्रपटात त्यांनी काम केले होते। कुंभारी येथे जय बजरंग विद्यालय स्थापन करत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले होते। जय बजरंग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पुढे आले होते। आज तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनाने समाजमन सुन्न झाले आहे। मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनाने समाजमन सुन्न झाले आहे। भाऊ गेले असे म्हणत प्रत्येक जण मात्र निशब्द होता। पत्नी राधा यांना तर तुकाराम बिडकर यांच्या अकाली निधनाने तीव्र दुःख झाले होते। त्यांनी रुग्णालयात जोरदार टाहो फोडला। तुकाराम भाऊ सर्वांचे परिचित, मिशीवर हात फिरवून चेहऱ्यावर कायम हास्य असलेले तुकाराम भाऊ असे निपचित पडलेले पाहून अनेकांचे मन हेलावले। कुणी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला की दोन्ही हाताने हस्तांदोलन शेक हँड करण्याची त्यांची सवय ही कायम आत्मीयता जपणारी होती। त्यामुळेच त्यांचा मोठा लोकसंग्रह होता।
प्राध्यापक म्हणून अनेकांना मल्लखांबांचे धडे त्यांनी गिरवले. जय बजरंग नावाने संस्थाकडून ग्रामीण युवक युवतींचे तुकाराम बिडकर कायम प्रेरणास्थानी असायचे. कुर्ता पायजामा असा काय तो तुकाराम भाऊंचा वेश आणि कायम दाढी आणि मिशीवरून हात फिरवण्याची त्यांची सवय सर्वांना ज्ञात होती. सकाळ सायंकाळ रामनगर असो की शहरातील कुठलाही रस्ता असो, तुकाराम भाऊ तब्येतीचे कारण पुढे करत वॉक करायचे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. प्रकाश शत्रुघ्न बिडकर हे बंधू असो की इतर मित्रमंडळी, या तुकाराम भाऊ यांना आदराचे स्थान होते. सर्वच राजकीय पक्षात त्यांची घट्ट मैत्री असलेले राजकारणी होते. जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि मूर्तिजापूरचे आमदार म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. मराठी चित्रपट असो की समता परिषद यासाठी कायम झोकून देत मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य स्मरणीय असेच राहील. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम वैदर्भियांच्या स्मरणात राहणारे असेच आहे. आज भाजप नेत्यांना भेटून येताना झालेल्या अपघातात त्यांचे निधन अनेकांसाठी धक्कादायक असेच होते. राजकारणातील अजातशत्रू म्हणून परिचित असलेल्या माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यासोबत असलेले राजदत्त मानकर यांचे देखील निधन या अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. तर हा अपघात पोलीस पाठलाग करत असलेल्या गोवंशीय जनावराच्या गाडीने झाल्याची माहिती आहे. याचा तपास पोलिसांनी करण्याची गरज आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी मैत्री, सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद आणि सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून तुकाराम बिडकर सुपरिचित होते. अकोल्यात आलेल्या भाजप नेत्यांच्या भेटीसाठी तुकाराम बिडकर हे सिटी स्पोर्ट्स क्लबला वाडेगाव येथील राजदत्त मानकर यांच्या सोबत गेले होते. तिथून परत येताना मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले आणि राजदत्त मानकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तुकाराम बिडकर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. मी मनीराम टाले एअरपोर्टहून निघून अकोल्याला येता वेळेस पेट्रोल पंपाच्या समोर तुकाराम भाऊच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला दिसला. जसे मला तुकाराम भाऊ दिसले तसे मी गाडी थांबून लगेच माझ्या गाडीत टाकून मी आयकॉनला त्यांना आणले. माझ्या गाडीत टाकल्यानंतर येता वेळेस त्यांनी 3 ब्लडच्या उलट्या केल्या. सोबत हा मानकर नावाचा व्यक्ती आहे, तो मेन हॉस्पिटलला नेलेला आहे आणि तुकाराम भाऊ आयकॉनमध्ये ॲडमिट केले. त्यांना ॲडमिट करेपर्यंत मी होतो आणि ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरनी त्यांना चेकअप केल्यानंतर त्यांनी मृत घोषित केला. आणला तुकाराम भाऊ. राजदत्त मानकर ते दुसऱ्या गाडीत मेन हॉस्पिटलला नेले. तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खासगी रुग्णालयात गर्दी केली होती. तुकाराम बिडकर यांची पत्नी राधा, तुकाराम बिडकर यांचे बंधू प्रकाश आणि शत्रुघ्न बिडकर यांचा शोक अनावर झाला होता. कुंभारी या गावातून तुकाराम बिडकर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. तुकाराम बिडकर नेहमी म्हणत, बिरकड आहे ना मी, बिडकर नाही. पण जनमानसात बिडकर हेच काय ते नाव भाऊंच्या प्रेमळ स्वभावाने समोर आले. आज तुकाराम बिडकर यांच्या निधनाने जय बजरंग, जय हनुमान या परिवारांसह सर्वच राजकीय नेत्यांचा जवळचा मित्र मात्र हरवला आहे. माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांचं अपघातात निधन झालं. आज त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर व त्यांच्या पक्षावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्यातून ईश्वर त्यांना सांभाळण्याची शक्ती देवो, हीच वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व मातोतुल्य अंजलीताई आंबेडकर यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अतिशय मनमिळावू स्वभावाचा माणूस. राजकीय क्षेत्रातून जाणं हे राजकीय क्षेत्रातील दुर्दैव आहे. आताच एका मोठ्या अपघातातून वाचलेला हा माणूस पुन्हा तशाच पद्धतीच्या अपघाताने जाणार. माझ्या जीवनात तुकाराम भाऊने जी साथ दिली ती
फार कमी लोकांनी दिली. कधी सत्तेचा माज न येऊ देता अतिशय प्रेमानं राहणे, सगळ्या पक्षांशी संबंध ठेवणे आणि जे कार्य हाती घेतलं त्या कार्यात स्वतःला वाहून घेणे हा स्वभाव असलेला हा माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची. आज पक्षाचे ज्येष्ठ नेते, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि मुर्शिदाबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक तुकाराम बिडकर साहेबांचं जे अपघाती निधन झालं, ही गोष्ट निश्चितच मन हिलावणारी आहे. राजकीय क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये तुकाराम भाऊंनी खूप मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळवलं. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक अपघात नवरात्राच्या वेळी झाला होता. त्यावेळी 2-3दा मी त्यांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं होतं की आता इथून पुढं काळजी घ्या, टू व्हीलरनी शक्यतो जाणे टाळा. पण आज मला वाटते विमानतळावर एका पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते कोणाला तरी मोठ्याने त्यांना भेटायला गेले होते. त्याच्यानंतर त्यांचा जो अपघाती मृत्यू झाला, त्याबरोबर त्यांचे सहकारी मानकर यांचा पण मृत्यू अपघाती झाला. आणि ही गोष्ट आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मन हिलवून सोडणारी आहे. की त्यांच्यापेक्षा वयाने लहान असताना दादाशिवाय त्यांनी मला कधी शब्द वापरला नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेतली. त्या दादांनी पण सांगितलं होतं की थोडं तब्येतीला आणि आरोग्याला जपत चला. आधी सगळी माहिती मी भुजबळ साहेबांना पण दिली आणि आदरणीय दादांना पण दिली. मात्र त्यांच्या जाण्यानं न भरून निघणारी हानी झालेली आहे. अकोला एका मोठ्या नेत्याला मुकलं आहे. त्यांचं जाणं हे केवळ त्यांच्या परिवाराचं नुकसान नाही, तर आमच्यासारख्या अनेक कुटुंबाचं नुकसान आहे. आज अकोला जिल्हा खऱ्या अर्थानं पोरका झाला. अकोल्यात भाजपच्या अमरावती विभागाची संघटनात्मक बैठकीला आज सुरुवात झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके, कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्यासह प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीची पश्चिम विदर्भ संघटन पर्व बैठक गुरुवारी अकोल्यात पार पडत आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विमानतळावर आमदार वसंत खंडेलवाल यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील व इतरांची उपस्थिती होती. अकोल्यातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे ही बैठक घेण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचा परिवार दिवसेंदिवस वाढत चाललाय. लोकांचा विश्वास आपल्या पक्ष नेतृत्वावर आहे. देशातील प्रत्येक राज्यातील निवडणुकीत आज पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात तिथल्या जनतेने भाजपला संधी दिली आहे. संघटन पर्व सदस्य अभियानमध्ये आपल्या भाजपा पक्षाने महाराष्ट्रात 1 कोटीचा टप्पा गाठलेला आहे. पश्चिम विदर्भात प्रत्येक तालुक्यात पक्ष ताकदीने उभा करत जिल्ह्यात 100% भाजपा निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षासाठी ताकदीने काम करा, पक्ष आपली दखल घेईल असा विश्वास कार्यकर्त्यांना यावेळी मान्यवरांनी दिला. मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील पक्षाचे सर्व खासदार, आमदार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अकोल्यातल्या सिटी स्पोर्ट्स क्लब येथे ही बैठक पार पडली. आज मी आणि कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी, रणधीर सावरकरजी, विक्रांत पाटील, राजेश पांडेजी, आम्ही सर्व महाराष्ट्राचा 5 दिवस दौरा करतो आहे. 1.5 कोटी सदस्य संख्या, प्राथमिक सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करतो आहे. 1,06,00,000 सदस्य आमचे झाले आहेत. ज्या मतदारांनी आम्हाला मतं दिले विधानसभेत, ज्या नागरिकांनी आम्हाला मतं दिले, ज्या परिवारांनी आम्हाला मतं दिले, त्यांची नोंदणी पक्षाची आम्ही करतो आहे. घरोघरी जातो आहे, घर चलो अभियान करतो आहोत, आम्ही प्रवास करतो आहे, संवाद करतो आहोत. मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे.
आणि मला विश्वास आहे की 1.5 कोटी सदस्य संख्या आमची होईल. आता 1 कोटी 6 लाख झाली आहे. प्रत्येक बूथवर 1,186 बूथवर किमान 2 ॲक्टिव्ह मेंबर आम्ही करतो आहे, सक्रिय सदस्य करतो आहे. 2 ते 3 लक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य करतो आहे. आमचं अभियान सुरू आहे, संघटन पर्व सुरू आहे आणि या प्रवासात आम्ही निघालो आहे. लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील, लवकरच मंडळ अध्यक्ष तालुकाध्यक्षाच्या निवडी होतील, लवकरच जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील, प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेशची टीम येईल आणि मला वाटतं हा संघटन पर्वाचा प्रवास आहे. हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा प्रवास आहे. मी आणि आमचे सर्व महामंत्री आमचे रवी चव्हाणजी आम्हाला विश्वास आहे की या 6 दिवसाच्या प्रवासामध्ये संघटनेचा पर्व आम्ही पूर्ण करू. राज्यात लवकरच नवीन रेती नीती लागू करणार आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अकोला येथे राज्यात रेती माफियाकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांबाबत बोलताना ते म्हणाले, पुढील 2 वर्ष रेतीची तस्करीच होणार नाही असे धोरण लागू करण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचे ते म्हणाले. राज्यामध्ये वाळू माफिया यांना मोठ्या प्रमाणावर जेरबंद करण्याची योजना आम्ही चालू केली आहे. मागच्या 15 दिवसात आपल्याला दिसेल की कलेक्टरला पूर्ण अधिकार देऊन आणि सोबतच आता पोलिसांना अधिकार देऊन आम्ही यावर मोठा हद्दपारीच्या मोका लावणे, हद्दपारी करणे आणि वाळू माफियावर त्या ठिकाणी शिकंजा कसण्याचा प्रयत्न करतो आहे. पण नुसते वाळू माफियावर शिकंजा करण्या हे तर काम आहेत, पण लोकांना स्वस्त आणि डिमांड एवढी सप्लाय मिळाला पाहिजे. रेतीच मिळाली नाही तर माफिया येणार आहे. रेती कशी लवकरात लवकर मिळेल, सुलभ मिळेल याची वाढू धोरण लवकर येत आहे. चांगलं वाढू धोरण येत आहे, ज्यातनं आपल्याला गावातल्या घरकुलांना गावातच रेती मिळेल, सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही. आणि आता 100% PWD आणि इरिगेशन किंवा शासकीय विभागाला आम्ही सांगितलं आहे की सँडची म्हणजे रिव्हर सँडची गरज पडणार नाही बिल्डिंग बांधण्याकरता. आता क्रश सँडवर सुद्धा संपूर्ण बांधकाम करता येतील, त्याची पॉलिसी आम्ही आणतो आहे. म्हणजे गिट्टीवरनं दगडावरनं तयार झालेली रेती ही आता पूर्ण बांधकामाला वापरता येईल याची पॉलिसी लवकरच आम्ही 8 दिवसात आणतो आहे. ज्यामुळं मोठ्या प्रमाणावर रेती आता लोकांना रिव्हर सँडची गरज पडणार नाही, एम सँड किंवा दगडावरची किंवा गिट्टीवरून तयार केलेली रेती वापरता येईल. हल्ला झाला तर वाढू धोरण येणार आहे आणि हे वाढू धोरण सर्वसामान्य लोकांना रेती मिळणार असं असणार आहे. वाळू माफिया पुढच्या 2 वर्षामध्ये वाळूची तस्करीच करू शकणार नाही, एवढी वाळू आम्ही जनतेला उपलब्ध करून देतो आहे. त्यामुळे माफियाचा प्रश्न येणार नाही. अकोल्यात दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली उडवली. बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केला की ते राहुल गांधी यांना यासाठी भेटले की त्यांच्याजवळ कोणतेही काम शिल्लक नाही. ठाकरे शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ठाकरे गट शरद पवार यांच्यावर टीका करत आहे कारण त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. दरम्यान बावनकुळे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा झाला. ते म्हणाले, जोपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीमध्ये कुठलीही ठिणगी पडण्याचा प्रश्नच नाही. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याचे खंडन केले. ते म्हणाले, नाराजी केवळ मीडिया प्रतिनिधींनी तयार केलेली दिसते. शरद पवार यांचे नवीन व्हॅलेंटाईन महायुतीशी झाले का या प्रश्नावर बावनकुळे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात निवडणूक आयोगाचं सरकार आहे. आता हे अशी चौकडी बनली आहे, अकार्यक्षम नेत्यांचा हा ग्रुप आहे. ज्या नेत्यांना जनतेमध्ये जाऊन काम करता येत नाही ते मशीनवर ठपके ठेवून, आयोगावर ठपके ठेवून आपलं राजकारण चालवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेने यांना नाकारला आहे. राहुल गांधीला नाकारलं, आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना नाकारला आहे. आणि त्यामुळं खरं तर काल शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेजींचा जो सत्कार केला आणि त्या सत्काराचं तुम्ही जर मर्म काढला तर शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपेक्षा एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते याचा अर्थ असा होतो. आणि त्यामुळं थोडे तिलमिलेपणा होऊन म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या तीळपापड झाला शरद पवारजींनी सत्कार केल्यामुळं एकनाथ शिंदेचा. आणि त्यामुळं घाईघाईमध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीला भेटायला गेले. त्यामुळं असा तो एक साधारण
हा सर्व प्रवास आहे आदित्य ठाकरेंचा आणि राहुल गांधीचा भेटण्याचा. साहेब, ते शरद पवारांना भेटले. सध्या शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यामुळं ते राहुल गांधीला भेटते. शरद पवारजीला कशाला भेटते? उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. शरद पवारांचा व्हॅलेंटाईन नवीन महायुती असू शकते का? तुम्हाला माहित, मला माहित नाही. भूमिका सरकारची जी असेल पुढच्या काळात अशी राहू शकते का? नाही, आम्ही याच्यामध्ये कडक कायदे आणतोय. लवकरच कॅबिनेटमध्ये येतोय, आपल्याला कळेल. नगर विकासच्या बैठकीत आज एकनाथ शिंदेनी उपस्थिती नाही दर्शवली. नाराजी काय आहे? काही नाराजी नाही होत. तुम्हालाच कळते नाराजी कुठली का. आम्ही त्या काळात रोजच बोलतो एकनाथ शिंदेची. कालही बोललो एकनाथ शिंदेची. मी काही नाराजी नाही आहे. तुम्हाला मीडियांनाच ती दाखवायची आहे, कारण जाणीवपूर्वक दाखवायची आहे. मला तर मीडियाचंच कधी कधी वाईट वाटतं की तुम्हाला इतकं का पडलं आहे. आमची महायुती एवढी प्रचंड आहे. तुम्हीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद चालू आहे, विवाद चालू आहे. रोज आम्ही एकत्र बसतो आहे, रोज चहा पितो आहे, रोजच बसतो आहे, रोजच सोबत बसून निर्णय घेतो आहे. आणि देवेंद्र फडणवीस सारखे कार्यक्षम मुख्यमंत्री या राज्याला असताना प्रचंड महायुतीला मजबूती देणारा नेता आहे. देवेंद्रजी महायुतीला प्रचंड मजबूत करून मुख्यमंत्री पद पुढे नेणार आहे. त्यामुळे महायुतीत कुठेही ठिणगी पडणार नाही जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा. वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुरीची शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजाने तूर विकावी लागत आहे. दुसरीकडे शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने सोयाबीन उत्पादकांना बाजार समितीत सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तूर आणि सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तुरीची शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू नसल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल नाईलाजाने विकावा लागत आहे. तुरीची आवक 2000 क्विंटलहून अधिक असल्याने तुरीला सरासरी भाव 7000 पर्यंत मिळत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार बाजारात आणखी काही दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. नवीन तुरीची तसेच सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे. बुधवारी 3000 क्विंटल सोयाबीनला 3900 तर अधिकतम भाव 4060 रुपये मिळाला. शासकीय सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. आजचे सोयाबीनचे भाव 4050 ते 4100 पर्यंत आहेत. पण आमचं शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं बा की आम्हाला सरकारी खरेदीत नंबर लागलेले, आमचे ऑनलाईन करूनही मेसेज आलेले नाहीत. आम्हाला आज मार्केटला आणून माल इथं आणून टाका लागला. पण आजचे भाव जर पाहिले तर 6 महिन्यापासून सोयाबीन काढून झाले व त्याचे लागत व मूल्यमाप ते निघत नाही. आज आमचं आज खर्च वजा जातं. तर सोयाबीनचं बघितलं खर्च आज सोयाबीनले 16 ते 18-20 हजार रुपये एकरामागे खर्च लागतो. आणि सोयाबीन होते 6 क्विंटल एकरी. या भावानं काय परवडणार? उगवणंही कठीण आहे आणि पोषणही कठीण काम झालेलं आहे. खाव काय आणि पिकावं काय? सरकारने याची दखल घ्यावी बा, बस एवढीच विनंती आहे सरकारने, राज्य सरकार. क्या भाव है तुवर 6825 रुपये. 6800 आज का भाव है क्या? बहुत ही भाव कम दे रहे हैं. 75 होना उसका भाव बहुत कम दिया जा रहा मार्केट में. भाव बहुत कम. मनसेचे फलक फाडल्याने आक्रमक होत मनसे सैनिकांनी एसटी महामंडळाची बसची तोडफोड केली. एसटी महामंडळाच्या बसची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी चांदणी पोलिसांनी 7 जणांविरोधात विविध गुन्हे दाखल केले असून यातील 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
तुलंगा खुर्द येथे मनसेचे फलक अज्ञात इसमांनी फाडले। याच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। पिंपळखुटा येथून प्रवासी घेऊन शहापूर, लावखेड, तुलंगा मार्गे वहाळा येथे जाणाऱ्या बस क्रमांक MH7C9107 ही बस तुलंगा खुर्द येथे प्रवासी चढण्या उतरण्याकरिता थांबली असता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बसच्या काचांची तोडफोड केली। यामध्ये बसचे 15,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे। शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तुलंगा खुर्द येथील मनसेचे फलक अज्ञात इसमानी फाडल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी तुलंगा खुर्द फाट्यावर एसटी महामंडळाच्या बसची काचाची तोडफोड करून शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्यांच्या विरोधात तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून चांदणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून चांदणी पोलिसांनी राजेश बोरकर, सोपान बुंदे, विकास शेवलेकर, गोविंदा शेवलेकर, विलास शेवलेकर, आरती विकास पोतलेकर, निर्मला गोविंदा शेवलेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पुढील तपास चांदणी पोलीस करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरापर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मनात काही करायची इच्छा असली तर वाढदिवसाच्या दिवशी आपण त्या गोष्टीची अंमलबजावणी करतो। अशा प्रकारे शिवन्या नालट हिच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगाच्या वस्तू देण्यात आल्या। समाजोपयोगी काम करत हा वाढदिवस साजरा केला गेला। सामाजिक दायित्वाचा संदेश देत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसोबत कुमारी शिवण्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला। आर्यन सोल्युशनच्या माध्यमातून शिक्षकांना ऑनलाईन कामात सदैव सहकार्य करणारे नरेश नालट यांची कन्या कुमारी शिवन्या हिचा वाढदिवस 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगरखेड येथे साजरा करण्यात आला। शिवन्या नालट हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, टोपी, लेटर बुक, पेन, पेन्सिल असे शैक्षणिक लेखन साहित्य व अल्पोपहार वितरित करण्यात आला। यावेळी संपूर्ण नालट कुटुंब, मुख्याध्यापक मंगेश अप्पा दसोडे, निकिता फरकाडे, मीराताई बेलसरे, शोभाताई बेलसरे आदी उपस्थित होते। आदिवासी भागातील शाळेमध्ये मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती डांगरखेड यांनी नालट कुटुंबांचे आभार मानले। महागाव येथे आज अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली। ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून प्रलंबित अतिक्रमण विरोधी मोहीम आज राबविण्यात आली। या मोहिमेत अनेकांची अतिक्रमित घरे पाडण्यात आली।
अकोला जिल्ह्यातील महागाव येथे अखेर ग्रामस्थांचे गावातील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली। दरम्यान तहसीलदार मार्फत अतिक्रमण खाली करा अशी 3 दिवसांपूर्वी गावातील नागरिकांना नोटीस बजावण्यात आली होती आणि आज मोठा पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अतिक्रमण काढायला सुरू केले। दरम्यान ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे आहेत त्यांचे अतिक्रमण काढणे थांबवले। या अतिक्रमण कारवाई पक्के घरांचा सुद्धा समावेश असून ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत अशा 35 घरांवर कारवाई करून त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येणार आहे। दरम्यान बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी तब्बल 52 घरांना या नोटिसा बजावल्या होत्या। यामध्ये महसूल अधिकारी ठाणेदार बार्शी टाकळी यांच्या उपस्थितीत उच्च न्यायालय नागपूरच्या खंडपीठाच्या आदेशाने हे अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे। आता काय सांगू बाबा, सारा झिलानं चालू आहे सारा। हे पोलीसवाले आहेत, काही लोक आहेत, नाही आता हे सारे लोक गाव जमा झाले एकाच जागेवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। मित्रासोबत तुकाराम बिडकर यांनी सोडले प्राण, अपघाती निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा। तुकाराम भाऊंच्या निधनाने परिवारासह नेते निशब्द, भाऊंच्या निधनाने कुणाला काही सूचना। भरधाव वाहनाच्या अपघातात तुकाराम बिडकर यांचे निधन, वाहनाचा पाठलाग कोण करत होते प्रश्नच। भाजपाची अकोल्यात पश्चिम विदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक, भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक मंत्र्यांची उपस्थिती। रेतीचे सर्वसमावेशक धोरण लवकरच येणार, महसूल मंत्री बावनकुळे यांचा रेती माफियांना कडक इशारा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे। दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा। वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा।